समाजामध्ये फसवणाऱ्यांची संख्या कशी आहे आणि अनेक लोक सहजासहजी फसतात आणि आपलं आयुष्य आणि आयुष्यातली महत्त्वाची वेळ अतिशय चुकीच्या पद्धतीनं खर्च करून जीवनामध्ये दुःख प्राप्त करून घेतात. अशाच प्रकारे एक सलबतपूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील श्री भागवत, तुमचं नाव काय भागवत साहेब? जालिंदर मच्छिंद्र भागवत हे कसे फसलेले आहेत आणि फसल्यामुळे त्यांना करमाळ्याला कसं यावं लागलेलं आहेत. पण योगायोगाने यांचा आणि आपले तेजस ढेरे जे जय महाराष्ट्र बोरवेल वीट आणि जय महाराष्ट्र ग्रुपचे 14 ग्रुपचे करता ॲडमिन असणारे तेजस ढेरे यांच्याकडे ते कसे पैसे आले आणि ते त्यांना पैसे कसे जात आहेत ते आपण थोडंसं ऐकूया. भागवत साहेब, तुमचे जे पैसे आहेत हे पैसे नेमके कसे तेजस ढेरेंच्या नावावर आले, नेमकी हकीकत काय झाली? मला 30,000चा मेसेज आला पहिल्यांदा. कोणाचा मेसेज आला तुम्हाला? ते फ्रॉडवर केलं त्यांनी, म्हणजे फ्रॉड करणाऱ्या लोकांनी. हां, ते म्हणजे तुमच्या खात्यावर पैसे आले 30,000, ते आम्हाला परत करा. हां, मग मी त्यांना परत केले पैसे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एक 35,000चा मेसेज टाकला. हां, टाकल्यानंतर मी काही अकाउंट चेक केलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मी अकाउंट चेक केलं तर त्या 0 बॅलन्स दाखवत होते. तिथून पुढं मग मी प्रोसिजर चालू केली, बँकेत गेलो आणि मग तिथून 1 महिन्याची झेरॉक्स काढून आणली. त्याच्यात मग यांचं तेजस ढेरे यांचं नाव आलं आणि ते म्हणाले आले माझ्याकडे 30,000 रुपये तुमचे. पण मग त्याला हे मान्य झाले 30,000ला, पण त्याच्यानंतर मग त्यांनी फोन बंद केला. म्हणजे थोडक्यात त्यांनी पहिल्यांदा तुमच्या खात्यावर पैसे 30,000 टाकले आणि ते पैसे तेजस ढेरेच्या नावावर टाकायला लावले आणि नंतर परत 35,000 फेक तुम्हाला मेसेज दिला आणि त्या फेक मेसेजच्या आधारावर तुम्ही परत 35,000 त्यांना टाकले. म्हणजे अशा त्या प्रकारे त्यांनी 35,000तले 30,000 तेजस ढेरेच्या नावावर टाकले गेले आणि 35,000 त्यांनी लाटले. ढेरे साहेब, परिस्थिती तुमच्याकडे कशा पद्धतीनं पैसे आले, काय झाले नेमकी परिस्थिती? मला पहिला फोन आला त्यांचा की डेरे बात कर रहा है का, म्हणजे हिंदीतनं आपल्या बोरच्या भाषेत त्यांचा. आमची गाडी इकडे चालू आहे, तिकडे आमची एक गाडी चालन का? म्हणलं काय अडचण नाही, चालन. मग म्हणले आमचे 25,000 रुपये इकडे गुंतलेत तर तुमच्या अकाउंटला सोडतो. मी म्हणलं सोडा म्हणलं. मग नंतर जे मेसेज आला पहिला ते फेकच मेसेज आला, त्यांनी स्कॅनर पाठवलं. मी म्हणलं अकाउंटला पैसे काय आलेले नाहीत. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी 30,000चा मला मेसेज आला. मग 30,000चा मेसेज आल्यावरती म्हणजे 30,000 रुपये आलेत, तुम्हाला स्कॅनर पाठवतो, ते पैसे आमच्या अकाउंटला पाठवा. मग मी चेक केल्यानंतर ते फोनपेला कांतीलाल भागवत असं जालिंदर भागवत असं नाव दाखवत होतं, फक्त शेवटचे 4 अंक ते दाखवत होते. मग मी त्यांचा सारखा त्यांनी तगादा लावला माझ्या मागं, पैसे सोडा. मी म्हणलं पैसे काय सोडणार नाही, की महाराष्ट्रातल्या माणसाचं कोणाच तरी पैसे, मी जे पैसे आलेत मी त्याला देणार. मग मी बँकेत गेल्यावर तिथं खात्री केली, बँक ऑफ इंडियात गेल्यावर. मग तिथं गेल्यावर ते यांचं नाव दाखवत होतं, 30,000 रुपये आले, पण यांचं नंबर नव्हता, पत्ता कुठला आहे काय माहीत नव्हतं. मग मी थांबलो. मग ते 2 दिवस प्रचंड मला मनस्ताप देत होते ते हॅकरवाले, की तुझ्याकडे बघून घेतो, तू पुणे पोलीस स्टेशनला ये, तुझं सगळं अकाउंट खाली करतो, असं ते आमचे पैसे देऊन टाक. मी फक्त ठाम राहिलो की मी ज्याचे पैसे आहेत मी त्याला देणार. आणि नंतर मग त्यांचे 2 दिवसांनी फोन बंद झाले आणि नंतर मग 8-10 दिवसांनी मला ह्यांचा फोन आला. मग मी म्हणलं मी तुम्हाला अकाउंटला पैसे सोडणार नाही, फोनपेला सोडणार नाही, तुमचं आधार कार्ड घेऊन करमाळ्यात यावं लागेल आणि मग समोरासमोर सगळी शहानिशा खात्री करून मी तुमचे रोख स्वरूपात तुम्हाला पैसे दिले जातील. मग हे माणूस बी जरा थोडे सांप्रदायिक वाटले. 30 वर्ष पती पत्नी पंढरपूरला वारीला जातात आणि मी 8-10 दिवस यांच्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आणि सगळी शहानिशा केली. आणि आमच्या गावातले बी नेवासा तालुक्यात सासरवाडी ज्ञानेश्वर गंगे म्हणून, तिथं ह्यांची सगळी आधी खात्री केली. कुंभार समाजाचे एकमेव घर आहे गावात, त्यांना ना शेती ना बाडी, या मजुरीने काम करणारे कुटुंब आहे, 2 मुली 1 मुलगा आहे. आणि माणूस अतिशय प्रामाणिक वाटला आणि सत्पक विवेक बुद्धीला माझ्या बी वाटलं की बाबा आपले ऑलरेडी कुठंच 1 रुपया गेला नाही, मग ज्याचे पैसे आहेत त्याला देऊन टाकावेत, ही माझी एक प्रामाणिक भावना निर्माण झाली. आणि मी आज तुमच्या ऑफिसला माझ्या मामांना घेऊन आलो. आता म्हणजे जर समजा यांच्या जागेवर दुसरा माणूस, घाबरणार माणूस असता, ही डोकेदुखी नको म्हणून असता, म्हणजे थोडक्यामध्ये व्यवहाराव्यतिरिक्त माणूस असता, तर त्यांच्याकडून ते पैसे गेले असते आणि तुमचे आणि ह्यांचाच वाद लावला असता. म्हणजे पैसे अशा पद्धतीनं फसवले जातात. आज या ठिकाणी भागवत यांचे 30,000 रुपये तेजस ढेरे यांच्याकडे आल्यामुळं, ते स्वतः सामाजिक कार्यकर्ते आहेत, वीटमध्ये तर काम करतातच, पण तालुक्यामध्ये पण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात
अशा एकदा एका चांगल्या मुलाकडे युवकाकडे तुमचे पैसे आले, त्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला सुरक्षितरित्या मिळत आहेत. आज विशेष म्हणजे तुमचे पैसे देताना आमचे शंभूराजे फरतडे शिवसेनेचे युवा शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत, तेही उपस्थित आहेत. आदरणीय आमचे राजाभाऊ घळके की जे तेजस ढेरेंचे मामा आहेत आणि आमचे खास सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र आहेत. देवळालीमध्ये त्यांनी स्वच्छता ग्रुप चालू केला, गावात खूप चांगलं काम करतात. हे शिर्के भाऊसाहेब, दत्ता शिर्के भाऊसाहेब आहेत. आज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अजिराज साखरे, अजिराज साखरे, अजनाथ अजिराज साखरे, अजय साखरे राजुरी हे उपस्थित आहेत. आपल्या ह्या सर्वांच्या उपस्थितीत तुम्हाला ही रक्कम आता या ठिकाणी सुपूर्द. त्यांचे जोडीदार एक गलदर मित्र आले बरोबर असं. काय नाव त्यांचं तुमचे मित्र? संभाजी गल्हार. संभाजी गलदर. संभाजी गलदर, हा संभाजी गलदर पण आलेले आहेत. तर त्या ठिकाणी तेजस ढेरे यांच्याकडे जे खात्यावरती पैसे आले होते ते पैसे आपण सर्व साक्षीदारांच्या समक्ष श्री भागवत यांना या ठिकाणी सुपूर्द करत आहोत. समाजामध्ये आजही प्रामाणिकता आहे आणि खऱ्या अर्थानं विश्वासार्हता जी म्हणतो ती आपण या ठिकाणी आपल्याला विश्वासार्हता खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळालेली आहे. आता भागवत साहेब हे तुम्हाला आता पैसे मिळाले आहेत, याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय जरा सांगा तुम्ही. मला असा आनंद झाला की आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने पांडुरंगाच्या स्वरूपात ही माणसं मिळाली. वा वा वा. मी इतका आनंदी, सकाळी मला 5 वाजल्यापासून उठलो मी, मला इतका आनंद झाला. आमच्या गावा परिसरात पाऊस चालू होता तरी आम्ही एक जोडीदार घेतला, निघालो या दिशेने. करमाळा गावात आलो त्यानंतर इतकं उत्सव वाटला की बस एकदम आनंदी झाला. ढेरे साहेबांना तेजस भेटलो, ढेरे, वकील साहेबांना तुम्हाला भेटलो. हे जे पैसे तुमच्याकडं आले होते, आता पैसे देताना तुम्हाला काय वाटलेलं? म्हणजे मुळात मी 2005 सालापर्यंत मजुरीनेच काम करायचो. 2005 साली मला मामांनी तुमच्याकडेच ॲडव्होकेट क्लार्क म्हणून कामाला आणलं आणि हिथं जी मला तुमच्यापाशी येऊन मामा असतील, तुम्ही वकील साहेब असताल, जी मला शिकवण मिळाली की कधीही प्रामाणिकच काम करायचं. त्याच्यामुळे मला कधीच ह्या पैशाचा कुठल्या गोष्टीचा कधी मोह आजपर्यंत तरी नव्हता आणि नसणार आणि नसणारच. वा. त्याच्यामुळे मला त्या पैशाचं काय नाही, मला माणसं कमवायच्यात आणि माणसं हीच लय मोठी संपत्ती. आणि मी ह्यांचे 30,000 रुपये घेऊन शेवटी मी सगळ्या जगाला फसवलं असतं, पण मी परमेश्वराला माझ्या मनाला कधीच फसवलं नसतं. वा वा. असा विषय आहे. बघा राजाभाऊ, पेरलेलं आपण म्हणतो कधी ना कधी उगवतं, पण उगवलेलं नुसतं झाड किंवा कुठलाही वृक्ष कामाचं नसतो. त्याला फळं आली पाहिजेत आणि त्याची फळं चाखायला मिळाली पाहिजेत. ही आज तेजसला जे काही संस्कार तुम्ही केले किंवा जो घडला त्याचं फळ आपल्याला पाहायला मिळालं की त्या समोरच्या लोकांना संघर्ष करून त्यांचा रोष पत्करून 30,000 ठेवले आणि योग्य माणसाला परत दिले. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.